रात्र झाली होती. पाऊस धो धो कोसळत होता. कमलेश आणि त्याची बायको जेवायला बसले होते. छान गप्पा रंगल्या होत्या. कमलेशची बायको सीमा 5 महिन्यांची गर्भवती होती. घरात फक्त दोघंच राहायचे. कमलेश कामावर जायचा आणि सीमा घर सांभाळायची. दोघांचा सुखाचा संसार चालू होता आणि अचानक ठाकठाक. कोण? कमलेशने घरातूनच आवाज दिला. परत दरवाजा ठोकला गेला. तसा कमलेश जेवणावरून उठला. इतक्या रात्री कोण आलंय म्हणत दरवाजा उघडला. दरवाजा उघडताच एक स्त्री दरवाजात उभी होती. जवान आणि सुंदर. पावसात भिजल्याने तिचे सौंदर्य अधिकच मादक दिसत होते. कमलेश क्षणभर तिला पाहतच राहिला. दोघं एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून पाहत होते. तेवढ्यात मागून कमलेशची बायको सीमा आली. तेव्हा ते एकमेकांपासून नजर चोरू लागले. तसं लगबगीने कमलेशने विचारलं, कोण आपण? कुठून आलात? काय हवंय आपल्याला? सीमाने तिच्याकडे पाहिलं. ती भिजली होती. थंडीने गारठून कापत होती. या आत बोलत सीमाने तिला आत घेतलं. आत घेऊन बोला, आधी घरात या, कोरडं व्हा. त्या सुंदर स्त्रीने कमलेशकडे पाहत घरात प्रवेश केला. गावात नवीन दिसता. याआधी पाहिलं नाही तुम्हाला. कुठे जायचंय? एवढ्या रात्री पावसात कुठे जाणार आहात? मी कामिनी. या जगात माझं कोणीच नाही. गावोगावी फिरून काम करून पोट भरते. आज या गावी तर उद्या त्या गावी. राहायला घर नाही, ना नातेवाईक, ना कोणाचा आधार. माझा नवरा मला फसवून सोडून गेला. परत आलाच नाही. मग आता काय करणार? सीमाने विचारले. आजची रात्र मला इथे काढू द्या. मी उद्या सकाळी निघून जाईल. कमलेशने सीमाकडे पाहिले. तुझी काही हरकत नसेल तर आपण हिला आज आपल्या घरात ठेवू शकतो. ठीक आहे. पावसात इतक्या रात्री बेचारी जाणार तरी कुठे? कामिनी, तू आजची रात्र इथेच राहा. माझे कपडे आहेत, त्याने आजचा दिवस काढ. जा बदलून घे. कामिनी आत गेली तशी सीमा कमलेशकडे आली. बिचारी कसं आयुष्य काढणारी, आणि त्यात ती जवान आहे. तिला कोणाचा आधार नाही. मला तर काळजीच वाटते. सीमा कमलेशला सांगत होती. इथे आडोशाला राहून कामिनी दोघांचं बोलणं ऐकत होती. कामिनी केस पुसत बाहेर आली. तिचे मोकळे केस तिचं सौंदर्य खुलवत होते. कमलेश तिच्याकडे पाहून मोहित होत होता. कामिनीवरून त्याची नजर हटतच नव्हती. सीमाची साडी नेसून ती बाहेर आली. तिला पाहून कमलेशचे होशच उडाले. ये, थोडं जेवण आहे, ते जेवून घे आणि निवांत झोप. सीमाने तिला जीव घातले. ताई, तुम्ही मला आसरा दिलात, नाहीतर या पावसात माझी हालतच झाली असती. उद्या सकाळ होताच मी निघून जाईल. अहो, काळजी करू नका. हे आपलंच घर समजा. हे गावची परंपरा आहे पाहुण्यांचे स्वागत करायची. जेवण उरकल्यानंतर झोपायची वेळ आली. सीमाने जमिनीवर चटई आणि वर चादर अंथरल्या. कामिनी, या इथे झोप तू माझ्यासोबत. घर लहान असल्याने कमलेश घराच्या उजव्या बाजूला कोपऱ्यात झोपला आणि सीमा कामिनीच्या डाव्या बाजूला. मध्यान्ह रात्र झाली. कामिनीशी बोलून झाल्यावर सीमा आणि कामिनी झोपी गेले. कमलेशला झोप लागत नव्हती. त्याच्या डोळ्यासमोर सारखी कामिनी येत होती. तिला पहिल्यांदा पाहिलं तेव्हाच तिच्या सौंदर्याने तो दंग झाला होता. भिजलेलं तिचं शरीर आटवून त्याची झोपच उडाली. तिचं ते केस मोकळं सोडून असणं, तेव्हा त्याची नजरानजर हे सर्व त्याला आठवू लागलं आणि तो विचलित झाला. सारखं कुशी बदलत होता, पण झोप लागत नव्हती. रात्री मंद प्रकाश होता. सीमा झोपी गेली होती. कमलेश जागा होता. विचार करत इतक्यात त्याच्या अंगावर एक हात आला. कमलेश दचकला. कमलेशने वळून पाहिले. हा स्पर्श सीमाचा नव्हता. इतक्यात वीज चमकली. त्या प्रकाशात त्याला तिचा चेहरा दिसला. ती कामिनी होती. त्याच्या बाजूला झोपली होती. तिचे डोळे अंधारातही चमकत होते. ती सताड कमलेशकडे पाहत होती. कमलेश सुन्न झाला. काय करावं तेच सुचत नव्हतं. कामिनी कमलेशच्या कुशीत झोपायला लागली. कमलेश अक्षरशः थरथरू लागला होता. हे चुकीचं आहे. तू का आलीस इथे? जा इथून. ती जागी व्हायच्या आत. असं बोलून कमलेश तिला आपल्यापासून दूर करू लागला. कमलेशचा प्रतिकार जुगारत ती त्याला बिलगली. या झटापटीत पाण्याच्या तांब्याला कमलेशचा हात लागला आणि जोरात आवाज आला. खाडकन. सीमा उठली. कंदील पेटवला. त्या प्रकाशात कमलेशला शोधू लागली. कमलेश दचकला आणि घाबरलाही. आपण आता पकडले जाणार असे त्याला वाटलं, पण काही विचित्रच दिसलं. कामिनी सीमाच्या बाजूला निवांत झोपली होती. काय झालं? सीमाने कमलेशला विचारलं. काही नाही, झोपेत तांब्याला हात लागला. जागा बदलली, सवय नाही. ठीक आहे, चला झोपा, सकाळी लवकर उठून शेतात जायचे आहे. रात्रभर कमलेश हाच विचार करत बसला होता की मी जे पाहिलं ते स्वप्न होतं की भास, की अजून काय? त्याचं डोकंच चालत नव्हतं. विचार करता करता त्याला झोप लागली. पहाटेच्या प्रहरी सीमाने कमलेशला झोपेतून उठवले. अहो, उठा ना, मला काहीतरी बोलायचं आहे तुमच्याशी.
काय बोल ना. अहो मी काय बोलते, आपण हिला आपल्या घरी ठेवून घेतलं तर? हिला आपल्या घरात अजिबात नको. लोक उगाच बोलतील, सवत आणून ठेवली. कमलेश हसायला लागला. चला तुमचं तर काहीतरीच. माझी पण ती काळजी घेईल आणि तेवढी मदत पण होईल आपल्याला. अगं पण ती कोण, कुठची आणि काय तिने काय खोट केली तर? तुझा आईचे दागिने पण आहेत. हळू बोला, उगाच ती ऐकेल. वाईट वाटेल बिचारीला. आंघोळीला गेली, येईलच. ठीक आहे बोलत कमलेशने विषय टाळला. कामिनीही गरमागरम चहा पिऊन घे, मग आपण बोलू. कमलेश आंघोळीला निघून गेला. माझा नवरा लय भोळा आहे. बघ तुला काही घाबरायची गरज नाही. तू आता आमच्यासोबत काही दिवस राहा, मग बघू. माझ्याकडे काहीच नाही आहे. तू काळजी करू नकोस. माझी अवस्था बघतेस ना. आता माझी बहीण बनूनच तूच मला सांभाळायचं आहेस. मला खूप एकटं वाटतं. हे दिवसभर शेतात, मी घरी. आता तू आलीस बघ, माझी चिंता मिटली. राहशील ना? हो ताई, मी राहीन, पण एका अटीवर. काय बोल ना. तुम्ही आता कोणतंही काम करायचं नाही, फक्त आराम करायचा. बाकी सर्व मी बघेन, आणि तुमच्या नवऱ्याला पण. सीमा तिच्या तोंडाकडे पाहत राहिली. अहो म्हणजे त्यांना काय हवं नको तेही बघेन. दोघीही हसायला लागल्या. कमलेश न्हाणीघरात आंघोळ करत होता. कामिनी तिथे गेली. हे घ्या टावेल. आत विसरले. कमलेश जरा अवघडला. किंचितचा संकोच करून त्याने तिच्या हातातला टॉवेल घेतला आणि ती कमलेशकडे पाहू लागली. कमलेशने लगेच सीमाला हाक मारली. तसं काय लागलं तर सांगा, असं म्हणत ती तिथून जाऊ लागली. जाता जाता मागे वळून, काल झोप लागली का कमलेशजी, म्हणत चेहऱ्यावर हसू आणत निघून गेली. कमलेशचा संशय वाढला की काल खरंच माझ्याबरोबर असं घडलं होतं का? कामिनी घरातील सर्व छोटी मोठी कामं, जेवणापासून सर्व अगदी छान प्रकारे करू लागली. सीमा तिचं काम पाहून भलतीच खुश होती. तिने स्वयंपाक केला. शेत जमीन जवळपास असल्याने कमलेश घरी येऊन जेवत असे. आज त्याला काही वेगळंच पाहायला मिळणार होतं. कमलेश शेतात गेला होता. दुपारी जेवणासाठी तो घरी आला असता चकित झाला. जेवणात खूप प्रकार होते. 2-3 भाज्या, वरण भात, भाकऱ्या, चटणी. सीमाने ताट वाढले. घ्या जेवून. आज कामिनीने जेवण केलंय बघा तिचा हातचं खाऊन. कामिनी कमलेशकडे पाहू लागली. कमलेशने एक घास तोंडात घातला. कसं झालंय? खूप छान. छान स्वयंपाक करतेस तू, पण इतकं करायची काय गरज होती? मला ताईंनी सांगितलं होतं. तुमच्या आवडीच्या सर्व भाज्या केल्या, आवडीचं वरण सर्व केलं. कमलेश पोट भरून जेवला आणि थोडा घराबाहेरील अंगणात विसावला. सीमा देखील खुश होती. इथे कामिनी सीमाचं मन जिंकण्याचा प्रयत्न करत होती. तिने आधीच मिळवला होता. कमलेश थोडा आराम झाल्यावर परत शेतात गेला. असा दिवस सरल्यावर संध्याकाळी परतला. कामिनीने घरातील सर्व कामं उरकली होती. दोघी छान गप्पा मारत बसल्या होत्या. कमलेशने कामिनीकडे पाहिलं. त्याच्या मनात अपराधीपणाची भावना निर्माण होत होती. हे देवा, माझ्या मनात हे काय पाप येतंय? मी का तिच्याकडे आकर्षीला जातोय? जी काम सीमा करायची ती सर्व कामं आता कामिनी करू लागली. दिवस झाला, आता रात्र झाली. अंगणात छान चांदणं पडलं होतं. कमलेश विचार करत अंगणात निवांत पडला होता. इतक्यात त्याला अंगणाजवळील झाडाजवळ हालचाल जाणवू लागली. तर मित्रांनो, ही रहस्यमय कामिनीची कथा पूर्ण पाहायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. या कथेचा पुढील भाग लवकरच चॅनलवर अपलोड केला जाईल. त्याचबरोबर कथा कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा. पुढचा भाग लवकरच येत आहे.